सुरीली अखियों It's Roshia's सुना fan. है तेरी अखियों से बहती है नींदें और नींद अपने कभी थे उतर मेरे। तर मित्रांनो, तुम्ही जो आता प्रिव्ह्यू बघितला तो कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, कॅपकडे ओपन झाल्यानंतर नो प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. नो प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क कोड दिलेला आहे त्याला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचे. बिटमार्क कोड ॲड झाल्यानंतर सिम्पली आपल्याला जे तुम्हाला त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं, व्हिडिओला सिलेक्ट करून इकडे उजवीकडे स्क्रोल करून तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करून ह्याचे सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली बॅक घ्यायचे, त्या व्हिडिओला सिलेक्ट करून अशा प्रकारे पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर ते बीट 2 एस असेल मित्रांनो, त्याच्या अलीकडे बीट 1 वरती येऊन एक तुम्हाला कट करून घ्यायचे. अशाच प्रकारे पुढे जाऊन बीट 3 येत असेल त्याच्या अलीकडे बीट 2 वरती येऊन तुम्हाला एक कट करून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व कट करून झाल्यानंतर त्या पहिल्या लेअरला क्लिक करून इथं फोटो ॲड करायचे. त्यासाठी इकडे उजवीकडे स्क्रोल करून रिप्लेसवरती द्यायचे. रिप्लेसवरती गेल्यानंतर फोटोसवरती जाऊन तुमचा जो काही फोटो असेल त्याला मित्रांनो मी इथे सिम्पली हा ॲड करून घेतो. त्यानंतर जे इथे अशा प्रकारे याला जे मधोमध सेट करून घ्यायचे. त्यानंतर अशाच प्रकारे सर्व फोटो जे असतील तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, सर्व फोटो इथे ॲड झाल्यानंतर त्या फोटोला क्लिक करायचे. ॲनिमेशनवरती जाऊन तुम्हाला कोंबोवरती जायचे. कोंबोवरती गेल्यानंतर तुम्हाला जे तिथून सिम्पली डिस्टॉर्ट लेफ्ट ॲप इथे ॲड करून घ्यायचे आणि लेन्स जे असेल ते पूर्ण वाढवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन तुम्हाला सिम्पली जे तिथून ट्रिसेक्ट टू हाय ॲड करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन तुम्हाला स्ट्रीच आणि डिस्टॉर्ट हाय ॲड करून घ्यायचे. त्यानंतर लेन पूर्ण वाढवायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन इन ॲनिमेशनवरती येऊन तुम्हाला रॉकवरती केले हाय ॲड करून लेन पूर्ण वाढवायचे. त्यानंतर कॉम्बोवरती जायचे. पुन्हा त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर तुम्हाला वेव अँड स्लाईड हाय ॲड करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन तुम्हाला इन ॲनिमेशनवरती जायचे. तिथून रॉक हॉरिझॉन्टली हाय ॲड करून ड्युरेशन जे असेल त्याचे 1 सेकंड ठेवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन कॉम्बोवरती जायचे. त्यानंतर जे ते तुम्हाला सिम्पली इकडे उजवीकडे स्कोर खोलून तुम्हाला पुन्हा स्ट्रीच आणि डिस्टॉर्ट हाय ॲड करून घ्यायचे. लेन पूर्ण वाढवायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती इन ॲनिमेशनवरती यायचे. तिथून तुम्हाला जे ते सिम्पली रॉक वर्टिकली पुन्हा हाय ॲड करून घ्यायचे. त्यानंतर लेंथ 1 सेकंड ठेवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती तुम्हाला स्विंग राईट हाय ॲड करून घ्यायचे. लेंथ 1 सेकंड ठेवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती स्विंग बॉटम हाय ॲड करून घ्यायचे. त्यानंतर डन करून स्टार्टिंगला यायचे. पिक्सवरती जाईल तुम्हाला जे ते पुन्हा व्हिडिओ पिडवरती क्लिक करायचे. नंतर तुम्हाला नाईट क्लिप्स कॅटेगरी जाऊन तुम्हाला इथून जे ते शेक हाय ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर डन करून याची जी लेंथ असेल ते मित्रांनो अशा प्रकारे 2 सेकंद अलीकडे जे 2 शून्य असेल त्या अलीकडे थोडीशी जे तुम्हाला तेवढे बीट ठेवून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इथून स्पीड जे असेल ते तुम्हाला 20 ठेवून घ्यायचे. त्यानंतर डन करून पुन्हा स्टार्टिंगला व्हिडिओ पिडवरती जायचे. व्हिडिओ पिडवरती आल्यानंतर ट्रेंडिंगच्या कॅटेगरीतून तुम्हाला हेलो ब्लर हाय ॲड करून डन करून घ्यायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी पूर्ण वाढवायची आणि स्पीड असेल ती 25 ठेवून डन करून घ्यायचे. त्यानंतर जे ते आपल्याला मेन बीट कशी यायचे 4 सेकंदपासूनच्या पुढच्या. त्यानंतर तुम्हाला जे येते ती सिम्पली बॉडी बीटवरती जायचे. बॉडी बीटवरती गेल्यानंतर ग्लोनची कॅटेगरी जाऊन तुम्हाला जे येते इथून खाली स्कोर करून जिओमॅट्रिक लेझर्स हाय ॲड करून डन करून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इथून स्पीड जे असेल ते तुम्हाला 20 ठेवून घ्यायचे. वर्टिकल साईज आणि कलर जो असेल ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे. त्यानंतर डन करून लेन्थ या फोटोवरती ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे ते पुन्हा व्हिडिओ पिटवरती जायचे. व्हिडिओ पिटवरती गेल्यानंतर लवची कॅटेगरीत जाऊन इथून तुम्हाला मिनी रनबो हाय ॲड करून घ्यायचे. त्यानंतर डन करून ह्याची लेन्थ ह्या फोटोवर ठेवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती यायचे. अशा प्रकारे बीटवरती आल्यानंतर बॉडी पिटवरती जाऊन ग्लो लाईनच्या कॅटेगरीत जायचे. त्यानंतर जे तुम्हाला हार्ट फ्लेम हाय ॲड करून घ्यायचे. सिम्पली डन करून इथून ह्याची लेन्थ ह्या फोटोवर ठेवून घ्यायचे. ॲडजस्टवरती क्लिक करायचे. वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे आणि कलरसुद्धा. त्यानंतर जे इथं डन करून त्या पुढच्या फोटोवरती यायचे. अशा प्रकारे तिथून आल्यानंतर बॉडी पिटवरती जायचे. बॉडी पिटवरती गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला जे ते सिम्पली आता ग्लो लाईनच्या कॅटेगरीत जाऊन एंजल विंग्स हाय ॲड करून डन करून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल साईज आणि कलर तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे. त्यानंतर डन करून ह्याची लेन्थ ह्या फोटोवर ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे ते पुन्हा सिम्पली बॉडी पिटवरती जायचे. बॉडी पिटवरती व्हिडिओ पिटवरती जायचे. त्यानंतर जे ते तुम्हाला मिरर 3 लेअर्स हाय ॲड करून घ्यायचे. त्यानंतर इथून जे येते ह्याची लेन्थ ह्या फोटोवर ठेवून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर पूर्ण शून्य करून वर्टिकल तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर जे तुम्हाला पुन्हा डन करून त्याच फोटोला स्टार्टिंगला यायचे. त्यानंतर पुन्हा बॉडी व्हिडिओ पिटवरती क्लिक करायचे. स्पार्कच्या कॅटेगरीत जाऊन तुम्हाला जे ते सिम्पली इथून कोलिशियन स्पार्क हाय ॲड करून डन करून घ्यायचे. लेन्थ ह्या फोटोवर ठेवायचे. त्यानंतर जे ते त्या फोटोवरती यायचे अशा प्रकारे. त्यानंतर जे ते पुन्हा बॉडी पिटवरती जाऊन एज्युकेशनची कॅटेगरी जायची. त्यानंतर जे ते सिम्पली
लोड झाल्यानंतर इथून तुम्हाला येते फ्लोट हायब्रिड ॲड करून डन करून घ्यायचे. याची लेंथ ह्या फोटोवर ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 50 ठेवून डन करून घ्यायचे. त्यानंतर जे त्या पुढच्या फोटोवरती यायचे असे बघायचे. त्यानंतर जे ते तुम्हाला सिम्पली अशा वगैरे पुन्हा जे ते बॉडी पिटवरती क्लिक करून क्लोनच्या कॅटेगरीत जायचे असे वगैरे. त्यानंतर जे ते फ्रॅगमेंट क्लोन हायब्रिड ॲड करून डन करून घ्यायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी वाढवून रेंज जी असेल ती 20 ठेवून घ्यायची. त्यानंतर डन करून याची लेंथ ह्या फोटोवर ठेवायची. त्यानंतर जे ते पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून बटरफ्लायच्या कॅटेगरीत जाऊन बटरफ्लाय ड्रीम हायब्रिड ॲड करून डन करून घ्यायचे. लेंथ ह्या फोटोवर ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे ते सिम्पली तुम्हाला असं वगैरे पुन्हा बॉडी पिटवरती जायचे. बॉडी पिटवरती गेल्यानंतर इथून जे ते तुम्हाला इथून लाईट डिस्प्लेइंग हायब्रिड ॲड करून घ्यायचे. ट्रेनिंगच्या कॅटेगरीतून ॲड केल्यानंतर डन करून इथून जे ते ॲडजस्टवरती क्लिक करून कलर जो असेल ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे. त्यानंतर स्पीड जी असेल ती तुम्हाला 70 ठेवून घ्यायची असे वगैरे. त्यानंतर डन करून जे ते तुम्हाला पुन्हा त्या स्टार्टिंगला यायचे. त्यानंतर पुन्हा व्हिडिओ पिटवरती क्लिक करून स्प्लिटच्या कॅटेगरीत जायचे आणि इथून ड्युअल स्क्रीन हायब्रिड ॲड करून डन करून घ्यायचे. त्यानंतर जे ते सिम्पली ह्याची लेंथ ह्या फोटोवर ठेवून बॅक घ्यायचं आहे. त्यानंतर जे ते सिम्पली हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट